एक सविस्तर बातमी पाहूया। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात संतापजनक घटना घडली। मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी एका भाविकाला बेदम मारहाण केली आहे। भाविकाचे कपडे फाडत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली गेली आहे। एका भाविकानं सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे। दर्शन रांगेत बसून हा भाविक जप करत होता, पुढे जायला तयार नव्हता आणि त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि संबंधित भाविकामध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती। त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून सुद्धा या घटनेबाबत अधिकचा तपास सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, नेमकं काय घडलंय तिथे? दीपाली, काल साधारणतः सकाळची ही घटना आहे। हा जो भाविक आहे त्याची ओळख जी आहे ते अद्याप पटलेली नाहीये, मात्र त्याच्या भाषेवरून तो परप्रांतीय आहेत असं देखील समजतंय। दरम्यान जी प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार हा भाविक आणि त्याच्यासोबत आणखी 2 जण होते, त्याचे कुटुंब कदाचित असावे। हे दर्शन रांगेमध्ये उभे होते। काल रविवारचा दिवस असल्यामुळे, सुट्टीचा दिवस असल्यामुळे मंदिरामध्ये भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती। दर्शन रांगेमध्ये बसून हा भाविक जो आहे तो जप करत होता। अशा वेळी दर्शन रांग पुढेही सरकत होती, त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि या भाविकांमध्ये वाद झाले आणि त्यानंतर ही मारहाणीची घटना ही घडलेली आहे। मात्र आपण जर बघितलं तर भाविकाला ज्या पद्धतीने सुरक्षा रक्षकांनी मारहाण केलेली आहे, जे एखादे गुंड असतील किंवा टवाळखोर ज्या पद्धतीने मारहाण करता, अक्षरशः त्या पद्धतीने मारहाण जी आहे ती करण्यात आलेली आहे। एका भाविकाने मोबाईलमध्ये ही सर्व दृश्य जी आहेत ती कैद केलेली आहेत। या भाविकाचे कपडे देखील फाडण्यात आलेले आहेत, हे देखील दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। दरम्यान आता या संपूर्ण घटनेबाबत त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून देखील संपूर्ण तपास तो सुरू करण्यात आलेला आहे। तक्रार जी आहे अजून दाखल झालेली नाहीत अशी देखील माहिती मिळाली आहे। मात्र एकंदरीतच एकीकडे त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याची तयारी ही जोरदार सुरू आहे। शासनाकडून देखील बैठका सुरू आहेत, मंत्री हे तिथे भेट देत आहेत। मात्र असं असताना दुसरीकडे त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थांचा हा जो काही कारभार आहे तो काही केला सुधारत नाहीये। सुरक्षा रक्षकांचे वाद असतील, भाविकांना मारहाण असेल, या घटना नित्याच्याच झालेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच प्रांजल, त्यामुळे हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। धन्यवाद प्रांजल या सविस्तर माहितीसाठी। यानंतर